आज आहे बलिदान मासचा 8वा दिवस, बुधवार. पण लढाई रोजचीच. सकाळी उठलो, पहिलं काम पाणी, कारण शरीर थकलं तरी शिस्त थकत नाही. मग बसलो एडिटिंगला. स्वप्न मोठी असतील तर कन्सिस्टन्सी सुद्धा मोठीच ठेवावी लागते. आज मम्मीने घरीच बनवलेला ग्रीक योगर्ट दिला आणि राईस केक. सिम्पल प्री वर्कआउट पण डेडिकेशन भारी. दोन्ही महाराजांचं दर्शन घेतलं आणि निघालो जिमकडे. आज होता चेस्ट डे. स्ट्रेचिंग करून सुरुवात, इन्क्लाइन चेस्ट प्रेस, बेंच प्रेस. पण आज बॉडी थोडी वीक वाटत होती, कारण काप्स कमी केले होते. त्या क्षणी काय केलं? मोठा श्वास घेतला, मन शांत केलं आणि स्वतःलाच सांगितलं, हार मानायची नाही. काही व्हेरिएशन पूर्ण केले, मग ट्रायसेप वर्कआउट, ॲब्स मारले, प्रोटीन घेतलं, 20 मिनिटं कार्डिओ, स्ट्रेचिंग आणि वर्कआउट पूर्ण. घरी येऊन फ्रेश झालो, महाराजांना वंदन आणि छावा कादंबरीची काही पान. कारण जेव्हा शरीर कमजोर होतं तेव्हा इतिहास ताकद देतो. आजचं मील: 100 ग्राम भिजवलेले सोया चंक्स, 100 ग्राम स्टीम राईस, काकडी, गाजर आणि घरचं ग्रीक योगर्ट. मील संपवून पुन्हा एडिटिंग आणि मग ऑफिस. संध्याकाळी 7ला रोस्टेड मखाने आणि वे प्रोटीन. पण आज क्रेविंग्स खूप होत होत्या, मन डगमळत होतं. तेव्हा ऐकलं छत्रपती संभाजी महाराजांचा प्रेरणा मंत्र आणि स्वतःला सावरलं. थोडा वेळ ऑफिसमध्ये कॅरम खेळलो, मन रिफ्रेश केलं, कारण बॅलन्स पण तितकंच महत्वाचं असतं. रात्रीचं मील: 120 ग्राम पनीर, 50 ग्राम सोया चंक्स आणि 2 डोसे. जेवणानंतर 30 मिनिटं वॉक आणि 3:30ला लॉगआउट. आज शरीर थोडं कमजोर होतं, पण मन जिंकून आलं. असा संपला बलिदान मासचा 8वा दिवस. ही लढाई वेट लॉस सोबत नाही, ही लढाई क्रेविंग्स, थकवा आणि स्वतःच्या मनाशी आहे. उद्या पुन्हा भेटू, आणखी मजबूत हो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज.